हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची आज आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज सोमवार थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा करण्याचे आदेश आत्ताच महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमने दिले आहे। तुम्ही सुद्धा आत्ताच बातमी पाहिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। फक्त या 8 बँकेमध्ये आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट लाडक्या बहिणींना पैसे आज जमा होणार आहेत। आता या 10 जिल्ह्यांची लिस्ट या 8 बँकांना आता तटकरे मॅडमनी आत्ताच दिली आहे। त्यामुळे तुमचा जर जिल्हा या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा जुलै महिन्याचे जशा प्रकारे 1500 रुपये बँकेत आले तशाच प्रकारे थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। लाडक्या बहिणी नाराज होत्या कारण रक्षाबंधनाचे गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळालंच नव्हतं। फक्त 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून मिळालं होतं। सगळ्या बातम्या पसरल्या होत्या की 3000 रुपये मिळणार, रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळणार, परंतु लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये मिळाल्याने बहिणी सर्व नाराज होत्या। त्यामुळे सरकारने ही बाब लक्षात घेऊन तातडीने ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वितरण करण्यासाठी तिकडून डीबीटीचं बटन या ठिकाणी सकाळीच दाबलं होतं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडे डीबीटीचे बटन दाबल्यामुळे थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आल्याचा तुम्हाला या 8 बँकेमध्ये आता मेसेज तुम्हाला येणार आहे। सोमवार असल्यामुळे आता तुमचा आता शेवटचा श्रावण आहे। आता म्हणजे श्रावण शेवटचा सोमवार आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या श्रावण शेवटच्या सोमवारी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता 1500 रुपये आल्याचा तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईलवरती दिसणार आहे। आता बघा, तुम्ही पण लाडक्या बहिणींनो बातमी ऐकली असणार की अनेक लाडक्या बहिणी अपात्र होऊ लागलेत। तुमच्या साईडच्या अनेक लाडक्या बहिणींना हप्ता यायचा बंद सुद्धा झालेला आहे। तुम्ही सुद्धा आता अनेक बातम्या ऐकल्या असणार। मग आता नेमकं ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वांना मिळणार का, याबद्दल महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिले आहे। सर्वच लाडक्या बहिणींना आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी हा हप्ता येणार नाही। फक्त या 8 बँकेत हा हप्ता त्या ठिकाणी दिला जाणार आहे। तसेच याच 10 जिल्ह्यामध्ये हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिला जाणार आहे। फक्त या 4 प्रकारच्या बहिणींना वगळून बाकीच्या सर्व बहिणींना त्या ठिकाणी आता हा हप्ता जमा केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही महत्त्वाची ऑर्डर महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमना दिली आहे। त्यामुळे त्यांनी आज सकाळीच डीबीटीचे बटन दाबून आता त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत। आता बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये आज सोमवारी त्या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये पैसे येणार आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा लाडक्या बहिणींनो, डीबीटीचं बटन आता तिकडे तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी दाबलं आहे। त्यामुळे पुढील 1 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये येणार आहेत। आता डीबीटीचा एक नियम असतो, तो म्हणजे आता डीबीटीचं बटन दाबल्या पुढील 1 तासामध्ये कसल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींना हप्ता येत असतो। जशा प्रकारे तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी मिळाला तशाच प्रकारे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे आल्याचा हा मेसेज येणार आहे। परंतु जुलै महिन्याचा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणींना मिळालाय त्यांना ऑगस्ट महिन्याचा सर्वच बहिणींना हप्ता मिळणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तसेच आधार कार्डला तुम्ही बँकेचं खातं लिंक केलं असेल तर अशा लाडक्या बहिणींना एक प्रॉब्लेम झाल्याचं देखील एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय। त्यांनी जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी सोडलाय, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे असं सांगितलंय। त्यांनी तातडीने 2 ते 3 कामे तुम्हाला करायला देखील सांगितलेत। त्यामुळे ही 2 ते 3 कामे कोणती करायची ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तसेच तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं खातं पोस्टात असेल, स्टेट बँकेत असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर या 4 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। जर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जर या बँकेत मिळाला असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी इथे प्रॉब्लेम असणार आहे।
आज सोमवार आहे, 18 ऑगस्ट आहे. या 10 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. कोणते ते जिल्हे आहेत जिथे तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये आता हप्ता या ठिकाणी जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे. परंतु तुमच्या बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, या बँकेत ज्या ज्या महिलांचं खातं आहे त्यांना आता एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एक विशेष सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या. महिला नाराज झाल्या होत्या कारण रक्षाबंधनाचं गिफ्ट त्यांना फक्त 1500 रुपयेच मिळालं होतं. महिलांना वाटत होतं की 3000 मिळणार, परंतु महिलांची दिशाभूल झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना हे वाईट वाटलं आणि त्यांनी डायरेक्ट डीबीटीचं बटन दाबून आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पाहिजे असेल तर नेमकं कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्या, तुम्ही या ठिकाणी आता नक्की या ठिकाणी लक्ष देऊन आता बघायचं आहे. लाडक्या बहिणींनो, आता श्रावणचा शेवटचा सोमवार तुमचा आज गोड होणार आहे. खरोखर पैसे महिलांच्या खात्यावरती येऊ लागलेत. आता कोणकोणत्या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही हे सुद्धा तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा, तशा आता लाडक्या बहिणी सरकारला आढळलेत ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आजपर्यंत हप्ता घेतले आहेत आणि अजून पण हप्ता या ठिकाणी घेऊ लागलेत. त्यांना त्यांच्या घरातील सरसकट लाडक्या बहिणींना कोणालाच हप्ता मिळणार नाही असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. सरकारने नियम आता त्या ठिकाणी कडक केले आहेत. 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ता एका घरामध्ये घेऊ नये याबद्दल आता महत्त्वाची माहिती सांगितल्या. तसेच पिवळे व केशरी रेशन कार्डावरती सरकारच्या माध्यमातून चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक जरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे. कारण त्या ठिकाणी अनेक महिलांनी काय केले, चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्डावर EKYC केल्या. बघा काय काय सांगितले. बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी आता महत्त्वाच्या 10 जिल्ह्यामध्ये आज पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याचा त्या ठिकाणी सोडला आहे. आज सोमवार असल्याने श्रावण सोमवार त्या ठिकाणी शेवटचा आहे, त्यामुळे हा गोडच होणार आहे. त्यामुळे आज जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे तर तो सर्वच महिलांना मिळणार नाही. यासाठी महत्त्वाचे 2 ते 3 कामे सुद्धा तुम्हाला करायला सांगितलेत. त्यामुळे तुम्हाला जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये आजच पाहिजे असतील तर नेमकं काय काय ऑर्डर दिली आहे तुम्ही नक्की बघायचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या. एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते खरं करून दाखवतात, तुम्हाला पण माहित आहे. त्यांनी जुलै महिन्याचा हप्ता सोडणार म्हणल्यावर पटकन जुलै महिन्याचा हप्ता सोडला. आज त्यांनी सांगितले ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडणार, त्यामुळे लगेचच ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील ते आता सोडणार आहेत. आता बघा, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत, पैसे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या बँकेत जमा होत आहेत ते सुद्धा सांगणार आहे. कारण फक्त 8च बँकांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. बाकीच्या बँकेमध्ये जमा त्या ठिकाणी आता होणार नाही, पुढच्या टप्प्यामध्ये त्या बँकेमध्ये जमा होणार आहे. आता तुम्हाला ओळीने सांगत आहे या ठिकाणी कोणत्या 4 प्रकारच्या बहिणींना हप्ता मिळणार नाही. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही आधार कार्ड बँकेला या ठिकाणी लिंक कोणत्याही बँकेला केला असेल तर अशा बहिणींना एक प्रॉब्लेम झाला आहे. बहिणी काय करतात, आधार कार्ड व्यवस्थित आहे का नाही हे चेकच करत नाहीत. मागचा जुलै महिन्याचा आतापर्यंत हप्ता तुम्हाला मिळाला आहे, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आज येणार आहे तर तो अनेक लाडक्या बहिणींना मिळणार नाही. कारण त्यांच्या आधार कार्डवरती त्या ठिकाणी दुरुस्त त्यांनी अजून पण सांगून पण सरकारने केले नाही. आता स्वतः महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आधार कार्ड हे बँकेला जोडलेलं असतं आणि या आधार कार्डवरती थोडी जरी चूक झाली, थोडी जरी चूक आढळली तर तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार नाही असं तटकरे मॅडमनी आता सांगितलंय. त्यामुळे आता इकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या 8 बँकेमध्ये 10 जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडण्यात येतोय. आज सोमवार असल्याने लवकर तुम्हाला हप्ता या ठिकाणी आता जमा होतोय. तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की लाडक्या बहिणींनी त्यांच्या खात्यावरती आता चुका भरपूर केलेत, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी अनेकांना मिळणार नाही. मग त्यावरती तुम्हाला काय काय काम करायचं आहे ते सुद्धा आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितले. तुमची दुरुस्ती तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे, ती म्हणजे तुमचं नाव पूर्ण आहे का आधार कार्डावरती चेक करायचं आहे, जन्मतारीख पूर्ण आहे का लिहिलेली तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे. तसेच आधार कार्डवरील जन्माच्या दाखल्यावरील नाव आधार कार्डवरील नाव सेम टू सेम आहे का बघायचं आहे. यामध्ये थोडी जरी चूक आढळली तर तुमचा हप्ता येणार नाही असं सांगितले.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड ज्या महिलांकडे आहे त्यांना एक सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, ती म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याची ई-KYC व्यवस्थित केली आहे का बघा. कारण तुमच्या घरामध्ये जर त्या ठिकाणी 2, 3, 4 अशा महिला जर त्या ठिकाणी लाभ घेत असतील तर सगळ्यांचा हप्ता कायमचा सरसकट सर्वांचा बंद करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली यामध्ये सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे. 8 बँकांना आता त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले. 8 बँकेमध्ये जर तुमचा नंबर असेल तरच तुम्हाला हप्ता येणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही. आज सोमवार आहे, 18 ऑगस्ट आहे, श्रावण सोमवारचा शेवटचा दिवस आपण याला म्हणू शकतो. आता सर्वांचा श्रावण सोमवार शेवटचा आज या ठिकाणी गोड होणार आहे. आता बघा कोणकोणत्या 8 बँकामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत, तुमचे बँक यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे. कारण सरकारने फक्त 8च बँका आजसाठी निवडलेत, उद्या वेगवेगळ्या बँका असणार आहेत, त्यामुळे तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे. आता पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे. यामध्ये पहिली बँक सांगण्यात आल्या HDFC बँक. ही खाजगी जरी बँक असेल तरी त्या ठिकाणी खूप साऱ्या महिलांनी बँकेचं खातं खोललंय, त्यामुळे सरकारने पहिली बँक यामध्ये निवडण्यात आल्या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी, ती म्हणजे HDFC बँक. जर तुमचे बँकेचे खातं यामध्ये असेल तर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पुढे सांगणार आहेत त्या 10 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत. त्यानंतर बघा पुढची बँक सांगण्यात आल्या, ती म्हणजे ICICI बँक. बघा ही जरी खाजगी बँक असेल तरी सुद्धा यामध्ये पहिल्यांदा या बँकेला प्राधान्य देण्यात आले. जर या ठिकाणी तुम्ही पुढच्या सांगणार आहे त्या 10 जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा ICICI बँकेत आता ऑगस्टचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक. खूप चांगली लाडकी बहिणींसाठी बँक आहे, स्वस्तमध्ये लाडक्या बहिणींना कर्ज देते, त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही बँक निवडण्यात आल्या. जर तुमच्या बँकेचं खातं यामध्ये असेल तर थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहेत त्या 10 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. आता अनेक बँका वगळण्यात आलेत, त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का तुम्ही आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढची बँक सांगण्यात आल्या कॅनरा बँक. या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लाडक्या बहिणींसाठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या बँकेला पहिला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांनी कॅनरा बँकेत सुद्धा आता ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांना हा हप्ता सोडण्यास ठरवलंय. त्यामध्ये आता तुमची बँक आहे का बघायची. पुढची बँक सांगण्यात आल्या येस बँक. येस बँक ही खाजगी जरी असली तरी तुम्हाला सुद्धा यामध्ये प्राधान्य देण्यात आलंय. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. या बँकेत जर खाते तुमचे असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या भरपूर साऱ्या महिलांनी यामध्ये खातं उघडून ठेवलं आहे, ती म्हणजे महाराष्ट्र बँक. जर तुमचं पण बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या बँकेत ऑगस्टचे त्या ठिकाणी 1500 रुपये येणार आहेत. परंतु 10 जिल्हे कोणकोणते आहेत हे तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हप्ता सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार आहे. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या स्टेट बँक ऑफ इंडिया. तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला या बँकेत लिंक असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये आता खात्यावरती 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे येणार आहेत. त्यानंतर आता पुढची लास्ट बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. त्या ठिकाणी 99% पोस्टात लाडक्या बहिणींनी खातं उघडलंय. जर तुम्ही पण उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी सोडला जाणार आहे. आता तुम्हाला 10 असे जिल्हे सांगत आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचे आदेश त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिले आहेत. आता हे 10 जिल्हे तुम्ही पाहून घ्या. आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा नंदुरबार, चौथा जिल्हा परभणी, 5वा जिल्हा ठाणे, 6वा जिल्हा बीड, त्या ठिकाणी बुलढाणा, 8वा जिल्हा आहे त्या ठिकाणी नांदेड, 9वा जिल्हा सोलापूर, 10वा जिल्हा कोल्हापूर. या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी सोडण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे लवकरच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावरती येणार आहेत. आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या, तसेच आधार कार्ड अपडेट करून घ्या, पिवळ्या व केशरी रेशन कार्डाची ई-KYC करून घ्या, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे. लाडक्या बहिणींनो, नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.